आता बातमी येते पाकिस्तानची। एकीकडे स्वतःच्या शेजाऱ्यांशीच भांडण उकरून काढणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत कलहामुळे सगळा देशच स्फोटक झालाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरून सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गजब निर्माण झालाय। एकीकडे त्यांची हत्या झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे बलुचिस्तान सरकारच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवरच तसा दावा करण्यात आला आणि एकच खळबळ उडाली। एका काळी लष्कराच्या पाठिंब्याच्या जोरावर निवडून आल्याची टीका सहन केलेले इम्रान खान लष्कराशी बिनसल्यामुळेच तुरुंगात गेले असं म्हटलं जातं आणि यात सर्वाधिक मोठा हात आहे तो पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा। एकेकाळी मित्र आणि आता कट्टर शत्रू असे या दोघांचे संबंध आहेत। पाकिस्तान सरकारचा इम्रान खान यांच्या विरोधातली भूमिका ही मुनीर यांचीच भूमिका असल्याची ही चर्चा आहे। त्यातच इम्रान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं जात नसल्यानं त्यांच्या हत्येची चर्चा जोर पकडतेय। काय घडतंय पाकिस्तानमध्ये पाहूया एक रिपोर्ट। इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू। इम्रान खान यांच्याबाबत इतकं गुढ का? इम्रान खान यांचा मित्रच ठरतोय वैरी? काय सांगतात पाकिस्तानी माध्यम? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात हत्या झालीये असा दावा अफगाणिस्तान मीडियानं केला। पाकिस्तानी लष्करानं त्यांना विष देऊन मारल्याच्या अफवा सोशल मीडियावरही सुरू झाल्या आणि त्याच वेळी त्यांच्या बहिणींनाही त्यांना भेटू दिलं जात नाहीये। गेल्या महिन्याभरापासूनची ही स्थिती आहे। गेल्या आठवड्यातच त्यांच्या 3 बहिणी अलिमा खान, नोरीन नियाझी आणि डॉक्टर उझमा खान इम्रान यांना भेटण्यासाठी अदियाला तुरुंगाबाहेर बसल्या होत्या। त्यावेळी त्यांना ओढून बाहेर काढण्यात आलं असा आरोप होतोय। त्यांना धक्काबुक्की मारहाणही करण्यात आली होती। तेव्हापासून इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफनं पाकिस्तान सरकार विरोधात जोरदार टीका करण्यास सुरुवात केली, आंदोलनांनाही सुरुवात केली। त्यातच सलग 4थ्या आठवड्यात इम्रान यांना भेटू न दिल्यानं इम्रान खान समर्थकांमध्ये गोंधळाचं आणि संतापाचं वातावरण आहे। दरम्यान पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून हा दावा फेटाळण्यात आला। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या केवळ अफवा असल्याचं सांगितलं। इम्रान खान यांच्या मृत्यूबाबतच्या बातम्या खोट्या आहेत, जनतेनं अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं निवेदन पाकिस्तान सरकारनं काढलं। यापूर्वी मे महिन्यातही इम्रान खान यांची हत्या झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र त्या खोट्या ठरल्या होत्या। दरम्यान मंगळवारी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे हजारो समर्थक अदियाला तुरुंगाबाहेर जमले होते। त्यांनी खान यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्याची मागणी केली। तुरुंगाबाहेरही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते। इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, डॉक्टर उझमा खान आणि नोरीन नियाझी तसंच पक्षातील इतर नेत्यांना तुरुंगाजवळ जाण्यास नाकारण्यात आलं। त्यानंतर त्यांनी फॅक्टरी नाका परिसरात धरणं आंदोलन केलं होतं। दरम्यान यामागे इम्रान खान यांचे कधीकाळचे मित्र आणि आताचे शत्रू लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यासह त्यांचे बिघडलेले संबंध असल्याचं बोललं जात आहे। दोन्ही मित्रांमध्ये इतके संबंध ताणले गेलेत की एक जण दुसऱ्याचा उल्लेख गद्दार असा करतो तर दुसरा पहिल्याला देशद्रोही म्हणतो। खरं म्हणजे 2018 मध्ये सत्तेत आलेले इम्रान खान यांना लष्कराचा आणि ISIचा पाठिंबा होता असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। त्यात तथ्य असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे असीम मुनीर यांच्याशी असलेले तेव्हाचे मित्रत्वाचे संबंध। सत्तेत येताच ऑक्टोबरमध्येच पंतप्रधान इम्रान खान यांनी असीम मुनीर यांना ISIच्या डायरेक्टर जनरलपदी बसवलं। तेव्हा मुनीर हे इम्रान खान यांच्यासाठी सर्वात प्रामाणिक देशभक्त अधिकारी होते। इम्रान मुनीर यांना हाफिजे कुराण म्हणायचे, दोघं सतत भेटायचे, फोटो सेशनही व्हायचं, सारं काही आलबेल चाललं होतं। मात्र त्यात मिठाचा खडा पडला तो एका आरोपानं। इम्रान खान यांच्या 3ऱ्या पत्नी बुशरा बीबी यांनी मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केला। मुनीर, बुशरा आणि त्यांच्या नातेवाईकांची हेरगिरी करत असल्याचा आरोप बुशरा बीबी यांनी केला। 2019 मध्ये इम्रान खान यांनी मुनीर यांना पदावरून हटवलं। मुनीर यांना गुजरावाला कोर कमांडरपदी नियुक्त केलं। तेव्हापासून मुनीर यांच्या मनात इम्रान खान यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली। त्यानंतर 2022 मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख बाजवा यांनी ज्येष्ठतेनुसार मुनीर यांची लष्कर प्रमुखपदी शिफारस केली। मुनीर लष्कर प्रमुखपदी आले आणि तिथं इम्रान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला। त्यानंतर 2023 मध्ये तोशखाना भेटवस्तू प्रकरणासह इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले। त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले। इम्रान खान यांना तुरुंगात पाठवण्यात आलं। तेव्हापासून इम्रान खान हे अदियाला तुरुंगात कैद आहेत। आता त्यांना भेटू दिलं जात नसल्यानं त्यांचे समर्थक प्रचंड संतापलेत। मागील महिन्यात इम्रान खान यांनी स्वतः एक निवेदन जारी केलं होतं। आज पुन्हा एकदा इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं। माझे वकील, माझं कुटुंब, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री यांना मला भेटू दिलं नाही। हे मूलभूत मानवी अधिकारांचंच उल्लंघन नव्हे तर न्यायालयाचाही अवमान आहे। माझ्यावरील बिनबुडाच्या खटल्याचा लवकरच निकाल येईल।
त्यानंतर मला पुन्हा एकांत कारावासात पाठवलं जाईल. मी माझे कार्यकर्ते, वकील या सगळ्यांना या विरोधात कायदेशीर लढा लढण्याचं आवाहन करतो. मात्र गेल्या महिन्याभरात त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलं नाही असा दावा त्यांचा पक्ष पीटीआयनं केलाय. त्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड संतापले. इस्लामाबाद उच्च न्यायालयानं इम्रान खान यांच्या कुटुंबियांना आठवड्यातून 2 वेळा भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र तरीही त्यांना भेटू दिलं जात नसल्याचा आरोप होतोय. बुधवारी देखील इम्रान खान यांच्या बहिणींना भेटू दिलं नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या बहिणींसह त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर आंदोलन केलं. तुरुंगातही घुसण्याचा प्रयत्न केला. अशातच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनीही 7 वेळा खान यांच्या भेटीचा प्रयत्न केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे आणखी शंका वाढली. त्यातच बलुचिस्तान सरकारच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवरून इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आल्यानं चांगलीच खळबळ उडाली. अखेर जिओ न्यूज या पाकिस्तानी माध्यमानं सरकारच्या हवाल्यानं इम्रान खान यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. इम्रान खान यांची प्रकृती बरी असून त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत दिली जात असल्याचं तुरुंग प्रशासन आणि पाकिस्तान सरकारनं सांगितलंय. तर तुरुंग प्रशासन आणि पोलिसांनी इम्रान यांच्या बहीण आलिमा खान यांना इम्रान खान यांच्याशी भेटू दिलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर बुधवारचं आंदोलन मागे घेण्यात आलं, अशी माहिती आणखी एक पाकिस्तानी माध्यम ARY न्यूजनं दिली आहे. तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इम्रान खान यांना त्यांच्या पदाप्रमाणे पूर्वी जेवढ्या सुविधा दिल्या जात होत्या त्याहून अधिक सुविधा दिल्या जात असल्याचा दावा केल्याचं आणखी एका पाकिस्तानी माध्यमानं सांगितलंय. एकूणच सध्या तरी इम्रान खान यांच्याविषयीच्या शंका निवळल्या असल्या तरी त्यांचे समर्थक किती शांत बसतील याची शाश्वती नाही. शिवाय पीटीआयचे कार्यकर्ते असीम मुनीर यांचं नाव जरी घेतलं तरी संतापतात. अशात असीम मुनीर यांचं सध्याचं पाकिस्तान सरकारमध्ये वाढलेलं वर्चस्व पाहता इम्रान खान यांच्या भवितव्याविषयी, त्यांच्या तुरुंगातील वास्तव्य आणि तब्येतीविषयी पीटीआय कार्यकर्ते अजूनही साशंकच आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.